सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी बोलून दाखवलाय। अंमलबजावणी होत नाही तोवर मुंबई सोडणार नाही असं ठामपणे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मी मेलो तरी आता मैदानातून हटणार नाही मनोज जरांगेंनी हे वक्तव्य केलंय। इथून पुढे मराठे काय आहे ते दाखवून देणार असा एक प्रकारे इशारा जरांगेंनी दिलाय। शनिवार रविवारी आंदोलक मुंबईत येतील, आंदोलन अजून छान होईल असंही जरांगे म्हणालेत। हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करा अशी मागणी पुन्हा एकदा जरांगेंनी केली आहे। समाजाला डाग लागेल असं वागू नका, आंदोलकांना सुद्धा जरांगेंनी आवाहन केलंय। कायद्याच्या चौकटीत राहून आमचं मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे असं जरांगे म्हणाले। न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं, जसं रात्री केलं तसं। न्यायदेवता आपल्यासाठी गोरगरिबांचा आधार आहे, गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे। न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल, आपल्या बाजूने न्यायदेवता उभा राहील। गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आसरू पुसायचं काम न्यायदेवता करील। आपल्या वेदनेत सहभागी न्यायदेवता होईल। न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही। मी तर मेलं तरी या आदत मैदानातून हटत नाही, काय व्हायचं ते होऊ। त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग ते मराठी जाणं। त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे, पण मी मागणीची अंमलबजावणी केल्याशिवाय हटायला तयार नाही। मराठी काय असते ते 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझं नाविलाज, पण मी मरोसरीतून हटत नाही। सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला, तरी सरकारला सांगतो, तरी फडणवीसांना नाही सांगतो, सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही। सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ही पण होणं गरजेचं। त्याला काय अडचण येते मला सांगा। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणी काय अडचण येते सांगा। मराठा आणि कुणबी एक याला पण काय अडचण येते आम्हाला सांगा। सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर 120 व 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक। बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक द्यावी। आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात। 58 लाख नोंदी सापडल्यात। महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागच्या जागेवर अभियान घेऊन जागच्या जागेवर प्रमाणपत्र, नोंदी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक। ज्यांचे पहिली प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी तातडीनं